काँग्रेसमध्ये जवळजवळ 300-350 लोकांनी अर्ज केलेले आहेत आणि प्रभाग वाईज आम्ही आज 10 प्रभागाच्या आज मुलाखतीने उद्या सकाळी 8:30 वाजल्यापासून राहिलेले 10 प्रभाग असे म्हणजे 81 उमेदवार जे असणार आहेत त्यांच्या मुलाखती ठेवलेल्या आहेत आणि प्रचंड उत्साह आहे काँग्रेसमध्ये. उमेदवारीसाठी प्रचंड उत्साह आहे. एकेका वॉर्डामध्ये 40-40 लोक इच्छुक आहेत आणि त्यातून सगळ्यांशी चर्चा करून आम्ही मार्गस्थ करू हा विषय. हा विकास आघाडी म्हणूनच्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. कारण विशेषतः शिवसेना शिंदे ठाकरे गटाच्या जिल्ह्यातल्या काही पदाधिकाऱ्यांनी आरोप गेल्या काही दिवसांमध्ये केलेले होते, सहकार्य होते. ठीक आहे, ते आता हे राजकीय होत राहणार, त्याला काही विषय नाही. परंतु परवा राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या बरोबर सचिन चव्हाण, राजू लाटकर आणि आमच्या सगळ्या लोकांनी चर्चा केलेली आहे. त्यांनी त्यांचा प्रस्ताव दिलेला आहे. आता तो आज उद्या आमच्या बैठका झाल्यावर उद्या संध्याकाळी आम्ही सगळे परत बसू. त्यांचा आलेला प्रस्ताव, आम आदमी पार्टीचा आलेला प्रस्ताव, इंडिया आघाडीचा आलेला प्रस्ताव, याच्यावर कुठल्या वॉर्डामध्ये ऍडजस्टमेंट होता येते, कशा पद्धतीने उमेदवारी ऍडजस्ट करता येते, त्याची आम्ही सगळे 10-12 जण बसून चर्चा करू आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. तर महापालिकेवर काँग्रेसची सत्ता असताना अनेकांना तुम्ही महापौर पदाची संधी दिली, त्यावर कारभारी नगरसेवक होती, त्यांनी खरं तर या सगळ्या निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला रामराम केला. काय त्याचा परिणाम दिसतोय किंवा मला वाटतं लोकांचा प्रतिसाद प्रचंड आहे. कोल्हापूर शहराची धुरा ही आम्ही चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे. गेल्या 3.5 वर्षामध्ये महायुतीची सत्ता आहे. नेमकं काय घडलं या कोल्हापूर शहरासाठी, नेमकं काय केलं त्याने, हे आपण त्या ठिकाणी बघतोय. आमच्या काळामध्ये कचऱ्याचा ढीग हा पूर्ण जमिनीबरोबर आला होता झूमवरचा. आता तो परत कचऱ्याचा ढीग आकाशाला टेकलेला आहे, अशी अवस्था आहे. नगरोत्थानमधले रस्ते आम्ही आमच्या काळामध्ये त्या ठिकाणी केले. थेट पाईपलाईन योजना कोल्हापूर शहरापर्यंत पाणी आणणं ही थेट पाईपलाईनची जबाबदारी होती, ती आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडली. हुतात्मा गार्डन असेल, महावीर गार्डन असेल, ह्याला निधी देण्याचं काम केलं. रंकाळ्याला निधी देण्याचं काम आमच्या काळामध्ये प्रामुख्यानं त्या ठिकाणी झालं. अशी अनेक कामं आहेत की जी आम्हाला सांगता येतील शहरामध्ये आणि म्हणून या शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देण्याचा, विकासात्मक चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे किंवा राज्यात देखील महायुतीचं सरकार आहे, त्याचा प्रभाव कोल्हापुरात देखील दिसेल असं महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. अशा परिस्थितीमध्ये निधी आणण्याबाबत लोकांना विश्वास द्यावा लागणार आहे. तो कशा 3.5 वर्षात काय निधी आणला त्यांनी? 3.5 वर्षात नुसत्या घोषणा दिल्या. अंबाबाईचा आराखडा आमच्या काळामध्ये जे पैसे आले त्यानंतर पैसे आले नाहीत. ज्योतिबाचा आराखडा जाहीर झाला, त्याला पैसे आता टेंडर प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामुळं नुसत्या घोषणा, मग 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी त्यांना आता जे बोलतायत, आता उद्या मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री येतील, घोषणा करतील आम्ही अमकं करू. मग तुमचे 3.5 वर्ष हात कोणी बांधले होते का? 3.5 वर्षात या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या आणि करून लोकांच्या पुढे जायचं होतं ना, की आम्ही हे केलं म्हणून सांगायला. त्यामुळे हे सगळं थोतांड आहे. आमची सत्ता असेल, असं होईल तसं होईल, काही नाही. लोकांना, कोल्हापुरातल्या लोकांनाही माहित आहे की लोकांचे प्रश्न काँग्रेस आणि आम्ही हे निश्चितपणे या ठिकाणी सोडवू शकतो. त्यामुळे मॅन्डेट आम्हालाच मिळेल अशी आम्हाला खात्री.